हा साधारण 22, 23, 24 जुलैला जी अतिवृष्टी पालघर आणि या संपूर्ण जिल्ह्यात आणि या परिसरात झाली, त्यामुळं एकतर कमी वेळेमध्ये मला वाटते महिन्याची जी काही सरासरी असेल त्याच्यापेक्षा पण जास्त पाऊस त्या 2-3 दिवसात पडला. आणि एकंदरच परिस्थिती आपण इकडची सगळी त्यावेळेला टीव्हीवर बघत होतो. हे रस्ते, लाईट, मोबाईल नेटवर्क, रेल्वे हे सगळंच बंद होतं, एवढं पाणी सगळीकडे झालं होतं. आणि अशा याच्यामध्ये PWDचे पण काही रस्ते यामध्ये म्हणजे नुकसान त्याचं झालं. काही ठिकाणी जे जुने पाईप ड्रेनचे पूल होते, त्याला आपण मोऱ्या म्हणतो, ते वाहून गेले. काही ठिकाणी रस्त्याचे भराव वाहून गेले आणि वाहतूक जी आहे ती बऱ्याच ठिकाणी खंडित झाली. म्हणजे 25-30 पेक्षा जास्त ठिकाणी पावसाच्या दयानं वाहतूक खंडित झाली. काही ठिकाणी 24 तास वाहतूक बंद सुद्धा होती, कारण पाणी जेवढं होतं की रस्ते पूल हे सगळे पाण्याखाली होते. अशा याच्यामध्ये तातडीनं काही दुरुस्त्या करून काही रस्ते आपण तात्पुरते सुरू केलेले आहेत. आता परवा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पालघर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक ही मुंबईमध्ये घेतली होती आणि जे काही दुरुस्त्या वगैरे जे काही करायचे आहेत आणि जे काही उपाययोजना आपल्याला करायला लागणार आहेत. म्हणजे आता आपण बघतोय की पाऊस आता पूर्वीसारखा असा सलग पडत नाही. एखाद्या महिन्यात 4 दिवसात, आठवड्यात एकदमच पाऊस होतो आणि नंतर सगळं उडून जातं. पण तो एकदम होणारा पाऊस जो आहे त्याच्यामुळं नुकसान फार मोठ्या प्रमाणावर रस्ते, बिल्डिंग सगळ्यांचं, म्हणजे शेती वगैरे सगळ्यांचंच होतं. आता या याच्यामध्ये असा पाऊस परत परत होत राहणार. निसर्ग हा सगळ्या प्रदूषण म्हणा, एन्व्हायरमेंटच्या याच्यामुळे मला लहरी झालाय. त्यामुळं पुढच्या याच्यामध्ये या ज्या आज आपल्याला समस्या रस्त्यांच्या निर्माण झाल्यात, या समस्यांना परत तोंड द्यायला लागू नये म्हणून काही उपाययोजना आपण त्या बैठकीत CM साहेबांनी सुचवल्या. डिपार्टमेंटनं काही तयार केल्यात. अनेक ठिकाणचे जे पाईप ड्रेन आहेत ते म्हणजे ते पाईप ड्रेन बंदच करून टाकायचे आणि स्लॅबचे पूल जे उंच असतात ते करायचे, म्हणजे उद्या येणारं पाणी जे आहे ते खालच्या खालनं निघून जाऊ शकतं. पाईप ड्रेनमध्ये प्रॉब्लेम काय होतो आपल्याला माहिती आहे की दगडं, माती, कचरा येऊन अडकला आणि पाणी वरनं प्रेशरनं आलं की ते सगळं पाईप सकट सगळं निखळून घेऊन जातं. त्यामुळं आता स्लॅबचे बांधकाम जे आपण म्हणतो, कन्स्ट्रक्शन करून स्लॅबचेच पूल करायचे. काही पुलांच्या उंची वाढवाव्यात म्हणून पण सगळ्या लोकप्रतिनिधींनी केले, किंवा काही ठिकाणी पूल आहे, स्लॅबचा पूल आहे, पण यावेळेला पाणी इतकं आलं की त्याच्यावरनं पण पाणी गेलं. त्यामुळे काही ठिकाणी नवीन उंची वाढवून पूल बांधावेत. काही ठिकाणी कलेक्टर मॅडम, आपले CO साहेब वगैरे आमच्याबरोबर होते, त्यांनी पण काही सूचना केल्या की काही ठिकाणी त्यांना मला वाटतं पालघरमध्ये आल्यानंतर तिथला जो मोठा जो ओढा येतो, वरनं नाला एक मोठा येतो, त्या ह्याला त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला थोडी संरक्षक भिंत त्याला बांधून घेणं गरजेचं आहे, किंवा पिचिंग वगैरे काहीतरी करणं गरजेचं. आता या गोष्टी आम्ही सुद्धा डिपार्टमेंट IIT कडनं आम्ही सुद्धा एक रिपोर्ट तयार करून घेतोय की बाबा कायमस्वरूपी नेमकं काय करायला लागेल. आणि आज तात्पुरतं आणि कायमस्वरूपी उपाययोजनामध्ये साधारण 175 कोटी रुपये आपल्याला लागतील. आणि एवढा खर्च या दोन्ही तात्पुरत्या दुरुस्त्या आणि कायमस्वरूपी याच्यावर संपूर्ण झालेल्या रस्त्यांवर, पुलांवर आम्हाला करायला लागेल. तशी आम्ही तरतूद वगैरे करायला आम्हाला सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिल्यात. तशी आम्ही करून आता लवकरच कामं जी आहेत ती आम्ही हाती घेतो. सर, तलवार